Hello my dear students and welcome to the English class of 4th standard, and today we are doing lesson number 27, The Dreadful Guest. तर आपण हा लेसन नंबर 27 करतोय, द ड्रेडफुल गेस्ट. नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे सगळे लेसन्स मिळतील. आणि लिंक ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत ती लिंक मी प्लेलिस्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, त्यांनासुद्धा ह्याची मदत होईल. सो लेट्स स्टार्ट. द ड्रेडफुल गेस्ट. ड्रेडफुल म्हणजे भयानक. ओके, एक भयानक पाहुणा, गेस्ट. वन्स अपॉन अ टाईम द किंग ऑफ रशिया डिसाइडेड टू होल्ड अ ग्रँड फिस्ट. तर एकदा काय झालं, खूप वर्षापूर्वी रशियाचा राजा त्याने एक पार्टी ठेवली, एक मोठी पार्टी, अ ग्रँड फिस्ट. ओके, द किंग ऑफ रशिया डिसाइडेड टू होल्ड त्याने ठरवलं की आता एक मोठी पार्टी आपण द्यायची. डिसाइडेड टू होल्ड अ ग्रँड फिस्ट. He invited princes, rich merchants, brave warriors and all the important people in his kingdom. तर त्याच्या राज्यामधली, त्याच्या किंगडममधली राजकुमार, he invited the princes, rich merchants म्हणजे मोठे बिझनेसमॅन, खूप श्रीमंत बिझनेसमॅन, brave warriors शूरवीर योद्धा, ओके, अँड ऑल इम्पॉर्टंट पीपल, आणि सगळे महत्त्वाचे लोक, ह्यांना सगळ्यांनी त्यांनी त्याच्या राज्यामध्ये या ग्रँड फीस्टसाठी आमंत्रण दिलं. On the night of the feast, the king and his guests sat together at a long table in the banquet hall. तर ज्या दिवशी ती पार्टी होती, ज्या रात्री, ऑन द नाईट ऑफ द फीस्ट, द किंग अँड हिज गेस्ट, त्याचे जे सगळे बोलवलेले पाहुणे जे सगळे आले होते, आणि राजा एका लांब लचक टेबल होतं, ओके, लॉंग टेबल एका बँकेट हॉलमध्ये, एका पार्टी हॉलमध्ये ठेवला होता. त्या टेबलवर हे सगळेजण बसले होते, सगळे आमंत्रित केलेली लोक आणि राजा. दे टॉक्ड अँड लाफ्ड अँड एव्हरी वन वॉज हॅपी. तर ते छान गप्पा मारत होते, हसत होते, आणि सगळेजण खुश होते. तर अचानक काय झालं, सडनली अ ह्यूज ॲनिमल बर्स्ट इन टू द हॉल. तर अचानक एक मोठा जनावर, अगदी मोठं अकराळा जनावर त्या हॉलमध्ये दाखल झालं. बर्स्ट म्हणजे अचानक आलं, बर्स्ट इन टू द हॉल. इट वॉज अ हॉरिबल लुकिंग ड्रॅगन. तो एक ड्रॅगन होता, तो विचित्र दिसणारा ड्रॅगन होता. इट वॉज ॲज टॉल ॲज अ ट्री. तो एका मोठ्या झाडा एवढा त्याची हाईट होती, ओके, झाडा एवढा उंच होता, झाडा एवढी त्याची हाईट होती, आणि एखाद्या घर असतं तसा तो रुंद होता. ॲज ब्रॉड ॲज अ हाऊस, विथ टीथ लाईक स्पाइक्स. त्याचे दात स्पाइक्ससारखे होते. स्पाइक्स म्हणजे खिळे, जणू खिळ्यांसारखे होते, पॉइंटेड, आणि क्लॉज लाईक नाईव्स. आणि त्याची जी नखं होती ती एखाद्या चाकूसारखी किंवा सुरीसारखी होती. हिज स्किन वॉज हार्ड अँड स्केली. तर त्याची कात, त्याची चामडी अगदी घट्ट होती, हार्ड होती, आणि त्याला स्केल्स होते, खवले होते म्हणतो ना आपण, तसे स्केल्स होते. अँड हिज आईज वर रेड. त्याचे डोळे अगदी लाल बुंद होते. रेड हॉट फ्लेम्स शॉट फोर्थ फ्रॉम हिज माउथ. तर त्याच्या तोंडातून अशा वाफा येत होत्या, अगदी लाल रंगाच्या आग ओकल्यासारखी त्याच्या तोंडातून येत होती. हॉट फ्लेम्स शॉट म्हणजे अगदी भस्कन बाहेर येत होती. फ्रॉम हिज माउथ, रेड हॉट फ्लेम्स शॉट फोर्थ फ्रॉम हिज माउथ अँड ब्लॅक स्मोक फ्रॉम हिज नॉस्ट्रिल्स. आणि त्याच्या नाकातून काळा धूर येत होता. नाव दिस ड्रॅगन वॉज ऑल्सो अ व्हेरी मीन क्रिचर. तर हा जो ड्रॅगन होता तो फार मीन होता, म्हणजे वाईट होता, अगदी वाईट वृत्तीचा किंवा असा क्रूर होता. त्याचा स्वभाव चांगला नव्हता. ही वॉज अ मीन क्रिचर. ही लव्ह टू बी अ स्पॉइल स्पोर्ट अँड अ किल जॉय. तर त्याला दुसऱ्यांच्या चांगलं काय चाललेलं असेल तर त्याच्यात मोडता घालायला आवडायचं. सो ही वॉज अ स्पॉइल स्पोर्ट अँड अ किल जॉय. कोणाला आनंदी त्याला बघवत नव्हतं. कोण आनंदी दिसलं तर त्याच्या आनंदामध्ये विरजण टाकायचं, असं त्याची वृत्ती होती. सो ही लव्ह टू बी, तर त्याला हे सगळं आवडायचं. टू बी अ स्पॉइल स्पोर्ट अँड किल जॉय. ही लव्ह टू बी अ स्पॉइल स्पोर्ट अँड अ किल जॉय. ही वॉक्ड स्ट्रेट टू द हेड ऑफ द टेबल अँड पुश्ड हिमसेल्फ बिटवीन द किंग अँड द क्वीन. तर तो सरळ चालत गेला टेबलजवळ, आणि आपल्या स्वतःला त्याने ह्या दोघांच्या, राजा आणि राणीच्या मध्ये ढकलून दिलं. ही पुश्ड हिमसेल्फ बिटवीन द किंग अँड द क्वीन. ही वॉक्ड स्ट्रेट टू द हेड ऑफ द टेबल अँड पुश्ड हिमसेल्फ बिटवीन द किंग अँड द क्वीन. एव्हरी वन स्टॉप टॉकिंग. सगळेजण अगदी स्तब्ध झाले, बोलायचे बंद झाले. एव्हरी वन वॉज स्कॅर्ड.
सगळे घाबरले होते. सगळ्यांना भीती वाटली त्याला बघून. वेल, नॉट एव्हरीवन. सगळेच नाही काय घाबरले. त्यातला एक जण जो होता तो ब्रेव वॉरियर होता. त्याचं नाव होतं इवान. ब्रेव वॉरियर इवान वॉज नॉट अफ्रेड ऑफ ड्रॅगन्स. तर त्याला त्या ड्रॅगन्सची भीती वाटायची नाही. व्हॉट अ रूड इम्पोलाइट क्रिचर यू आर, ही सेड अँग्रीली. तर तो त्या ड्रॅगनला म्हणाला, तू कसा अगदी इम्पोलाइट आहे, तुला मॅनर्स नाही आहेत, हां, रूड आहेस तू, फार किती असभ्य आहेस तू. यू आर सो इम्पोलाइट क्रिचर, ही सेड अँग्रीली. रागाने तो इवान त्या ड्रॅगनला म्हणाला. जस्ट देन द सर्वंट्स ब्रॉट इन फूड अँड सेट द प्लॅटर्स ऑन द टेबल. तर तेवढ्यात घरातली जे सर्व करणारी लोकं होती, जेवण वाढणारी होती, ती लोकं आली टेबलवर आणि त्यांनी जेवण वाढायला सुरुवात केली. दे बिगॅन टू सर्व द फूड अँड द प्लॅटर म्हणजे जेवण, सगळं जेवण ते टेबलवर मांडायला त्यांनी सुरुवात केली. बट बिफोर दे हॅड अ चान्स टू सर्व द फूड टू द किंग अँड द क्वीन अँड द गेस्ट, द ड्रॅगन बिगॅन टू गॉबल अप एव्हरीथिंग. तर ते जे वाढायला माणसं आली होती त्यांनी राजाला आणि राणीला आणि त्या गेस्ट जे आले होते त्यांना जेवण वाढण्याच्या अगोदरच त्यांनी त्या जेवणावर झडप घातली आणि तो अधाशासारखा खाऊ लागला. गॉबल अप एव्हरीथिंग. द ड्रॅगन बिगॅन टू गॉबल अप एव्हरीथिंग. गॉबल म्हणजे असं अगदी दोन्ही हाताने खाणं, तोंडात कोंबणं. ओके, तोंडात कोंबून तो अक्षरशः खायला लागला. सो इट वॉज व्हेरी स्कॅरी. म्हणजे सगळेजण घाबरले की हा असा काय खातो आणि कोणालाच खाऊ देईना. द किंग अँड द क्वीन डिड नॉट नो व्हॉट टू डू. तर राजा आणि राणीला काही कळेना काय करावं बाबा. नो बडी कुड स्टॉप द ड्रॅगन. तर कोणालाच त्या ड्रॅगनला थांबवणं शक्य होईना. पण तो इवान जो होता मुलगा तो बोलला. बट इवान स्पोक अप अगेन. नो बडी हॅज एव्हर टॉट यू एनी मॅनर्स, आय कॅन सी. तर तो त्या ड्रॅगनला म्हणाला की ड्रॅगन, मला वाटतं तुला कोणीच मॅनर्स शिकवलेले नाही आहेत, तेव्हा आता दिसतंच आहे तुझ्या ह्या वागण्यावरून. ही सेड, आय होप यू चोक ऑन द फूड यू आर गॉबलिंग अप सो ग्रीडीली. तर तो म्हणाला, मला असं वाटतं की ते जे तू असं अधाशासारखं जे जेवण तोंडात कोंबतोय ते जेवण आता तुझ्या घशात अडकलं पाहिजे. आय होप, मला असं वाटतं की ते तुझ्या घशात अडकलं पाहिजे जे तू असं अधाशासारखं जेवण जेवतोय. हे ऐकल्याबरोबर ड्रॅगनला राग आला. त्याला ते सहन झालं नाही. मला असं कोणी काच बोलू शकतं की माझ्या घशात हे जेवण अडकू दे, मला ठसका लागू दे. तर नाव दिस वॉज मोर दॅन द ड्रॅगन कुड स्टँड. त्याला हे सहन होईना. याचा अर्थ काय होतो या स्टेटमेंटचा की दिस वॉज मोर दॅन अ ड्रॅगन कुड स्टँड. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्ती तो काही सहन करू शकत नव्हता आपल्याबद्दल बोलणं. सो ही पफ्ड आउट फायर अँड स्प्रँग टू हिज फीट. तर त्याने तोंडातनं परत आग बाहेर काढली आणि त्याच्या पायाशी टाकली, म्हणजे स्प्रँग टू हिज फीट, खाली टाकली आग तोंडातनं जोरात म्हणून, आणि बोलला, आय डेअर यू टू कम आउट अँड फाईट विथ मी इवान. तर त्याने त्याला चॅलेंज दिलं इवानला, तर आता तू माझ्या समोर ये आणि माझ्याशी भांड. ही रोड, आर यू रेडी. तर त्याने ठरवलंच की आता इवानशी भांडायचं. सो तुला मी डेअर देतो, तर मी चॅलेंज करतो की तू माझ्यासमोर येऊन आता तू भांड. आय डेअर यू टू कम आउट अँड फाईट विथ मी इवान. ही रोड, मोठ्याने ओरडला. आर यू रेडी. तर इवान म्हणाला, ऑफकोर्स आय एम रेडी. ऑफकोर्स सेड इवान. व्हॉट हॅव यू डन इवान सेड द किंग. तर राजा म्हणाला, इवान तू हे काय केलंस. व्हॉट हॅव यू डन इवान सेड द किंग. लेट्स पुट अप विथ द ड्रॅगन फॉर सम मोर टाईम. यू कांट फाईट अ ड्रॅगन. इट विल बर्न अँड किल यू इन नो टाईम. तर तो राजा म्हणाला इवानला की तू त्याच्याशी नाही भांडू शकणार, तू हे काय केलंस, आपण थोडा वेळ थांबूया. लेट्स पुट अप विथ द ड्रॅगन फॉर सम टाईम. म्हणजे त्याच्याबद्दल थोडासा विचार करूया, त्याच्याबरोबर आत्ताच नको भांडूस तू. ओके, तू आता त्याच्याशी भांडू नाही शकत. यू कॅनॉट फाईट अ ड्रॅगन. तो तुला बस आगेत जाळून टाकेल. इट विल बर्न यू अँड किल यू इन नो टाईम. तुला जाळून टाकेल आणि तुला मारून टाकेल. बट इवान वॉज नॉट अफ्रेड. तर इवान घाबरला नव्हता, त्याला भीती नाही वाटली. ही न्यू दॅट ड्रॅगन्स वर ड्रेडफुल बट नॉट इंटेलिजंट. तर तो का घाबरला नव्हता की त्याला माहीत होतं की ड्रॅगन्स हे खूप भयानक असतात, ड्रेडफुल असतात, पण त्यांना डोकं नसतं, ते हुशार नसतात. दे आर नॉट इंटेलिजंट.
ही वॉज शुअर ही कुड फाइंड अ वे ऑफ किलिंग द ड्रॅगन. तर त्याला माहिती होतं की मी कसं तरी कुठली तरी युक्ती वापरून मी त्या ड्रॅगनला मारून टाकणार आहे. एव्हरीवन वॉकड आउट टू द पॅलेस कोर्टयार्ड. आता ते दोघांचे भांडण करायची तयारी चालली होती. म्हणजे ठरलं होतं की दोघांच्यामध्ये युद्ध होणार, भांडण होणार, शर्यत होणार. त्यामुळे ते आता कोर्टयार्डमध्ये गेले, बाहेर पॅलेसच्या मोकळ्या जागेत गेले. एव्हरीवन वॉकड आउट टू द पॅलेस कोर्टयार्ड. द ड्रॅगन अँड द ब्रेव वॉरियर फेस्ड इच अदर. तर ते ड्रॅगन आणि तो इवान एकमेकांना भिडू लागले. ओके. द ड्रॅगन स्माइल्ड अ व्हेरी मीन अँड विकेड स्माइल. तर कुत्सितपणे हसला तो ड्रॅगन ह्याला बघून, त्या इवानला बघून. ड्रॅगन स्माइल्ड अ व्हेरी मीन अँड विकेड स्माइल. ओके. नाव हाऊ शॅल आय किल यू यू सिली फूल. तर तो ड्रॅगन म्हणाला मी तुला कसा मारू आता तूच सांग. ही आस्क्ड इवान. शाल आय बर्न यू टू डेथ. मी तुला आग लावून तुला जाळून टाकू. शाल आय स्मॉदर यू विथ फ्युम्स और बेटर स्टील शाल आय टेअर यू अप विथ माय नाईफ क्लॉज. तर मी तुला जाळून टाकू का तुला गुदमरून मारू. स्मॉदर यू विथ फ्यूम, नाकातनं ज्याच्या दूर फ्युम्स ब्लॅक फ्युम्स होते ना त्याच्या नाकातून, त्याने तुला गुदमरून मारू का मी माझ्या नखांनी तुला चिरून टाकू. शाल आय टेअर यू अप विथ माय नाईफ क्लॉज. माझी जी नखं आहे चाकूसारखी त्याने तुला कापतो. और शाल आय ईट यू अप विथ माय स्पाइक टीथ. तर माझे जे दात आहेत खिळ्यांसारखे त्याने मी तुला चावून गिळून टाकून चावून खाऊन गिळून टाकतो. शाल आय ईट यू अप विथ माय स्पाइक टीथ. तर हे सगळं चाललं होतं. इन द मीन वाईल हावेवर द क्लेवर इवान हॅड थॉट ऑफ अ वे ऑफ ट्रिकिंग द विकेड क्रिचर. तर एवढं सगळं तो प्रश्न विचारत असताना ह्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालला होता इवानच्या. आणि त्याने एक प्लॅन तयार केला होता की कसं आपण त्या विकेड क्रिचरला किंवा त्या ड्रॅगनला मारणार आहे. तर त्याने काय केलं, ही फोल्डेड हिज आर्म्स ऑन हिज चेस्ट अँड सेड. त्याने आपले दोन्ही हात आपल्या स्वतःच्या छातीवर ठेवले आणि म्हणाला, क्लिअर व्हॉईसमध्ये क्लिअरली म्हटला, नाव लुक हिअर ड्रॅगन, वेन यू डेअर्ड मी टू फाईट यू आय अग्रीड रेडीली. तू मला जेव्हा डेअर दिलं, मला चॅलेंज केलं की माझ्याशी भांडायचं, फाईट करायची, तेव्हा मी अगदी रेडी झालो, मी अग्री झालो काही आडेवेडे न घेता. आय अग्रीड रेडीली. आय थॉट इट वूड बी अ फाईट बिटवीन जस्ट द टू ऑफ अस. मला तर वाटलं होतं आपल्या दोघांमध्येच हे युद्ध होणार आहे. देन ही पॉइंटेड बिहाइंड द ड्रॅगन. असं म्हणता म्हणता त्याने म्हटलं, मला तर वाटलं आपल्या दोघांमध्येच ही फाईट होणार आहे. तुझ्या मागं कोण आहे बघ. त्याने मागं त्याच्या बोट केलं. वाय हॅव यू ब्रॉट अ होल आर्मी टू हेल्प यू फाईट. तर आपल्या दोघांमध्ये युद्ध चाललेलं असताना तू तुझ्या मागं एवढे तुझे सैन्य का बोलवले आहेस. तर आणि मागं बघ तुझ्या किती सैन्य आहेत ते का बोलवलेस तू. युद्ध तर आमच्या दोघांमध्येच होतं. हे ऐकल्याबरोबर तो ड्रॅगन मागे वळाला. द ड्रॅगन वॉज ॲज स्टुपिड ॲज इवान थॉट हिम टू बी. इवानला माहिती होतं तो मूर्ख आहे, त्याने तसंच निघालं. त्याचं म्हणणं खरं झालं, त्याचा विचार खरे झाले की ड्रॅगन खरंच मूर्ख निघाला. त्याने मान वळवली आणि मागे बघितलं. ही टर्न्ड हिज हेड टू सी वॉट इवान वॉज पॉइंटिंग ॲट. तर त्याने मागे वळवून बघितलं की कुठले सैन्य म्हणतोय इवान, बघू तरी, म्हणून तो मागे वळला. आणि जसा तो मागे वळला, क्विक ॲज फ्लॅश ऑफ लाईटनिंग, म्हणजे एक जी आकाशात जेव्हा पावसाच्या वेळेला लाईटनिंग होतं, फ्लॅश होते, ते एका सेकंदात जे होते त्याच एका सेकंदामध्ये इवानने त्याची तलवार काढली आणि ड्रॅगनचा डोकं कापून टाकलं. क्विक ॲज अ फ्लॅश ऑफ लाईटनिंग इवान ड्रू his sword and cut off the dragon's head. There, he said, we won't have to put up with this dreadful guest ever again. तर म्हणाला आता आपल्याला ह्याचा त्रास परत कधी होणार नाही. We don't have to put up with this dreadful guest ever again. कारण मी त्याला आता मारून टाकलेलं आहे. तर अशी ही मुलांनो ड्रेडफुल गेस्टची स्टोरी आहे. तुम्हाला काही कळलं नसेल, काही असेल तर मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. परत एकदा ऐका हा लेसन. ओके. आणि आय बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.